चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. जसं गाणं गायन क्षेत्रामध्ये सारेगम पदनिसा हे जे शब्द आहेत ना, तसं मृदंग क्षेत्रामध्ये सुद्धा त्याला बोल असं म्हणतात. त्या मृदंगातून अक्षर ते वाजवतायत ना, त्याला बोल असं म्हणतात. बघा, या बोलामध्ये याच्यामध्ये अनेक प्रकारचे ताल आहेत. मत्त ताल असेल, रुद्र ताल असेल, आदी ताल असेल, चौताल असेल, या रूपक असेल. तसंच त्याच्यामध्ये या बोलाला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही वाजवता ते मुकडे, चक्रधार वगैरे वाजवताय. पण या तालामध्ये एक परण नावाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये एक हाती परण आहे, दोन हाती परण आहे. त्याच्यातलं एक हाती परण आमच्या ओंकार महाराजांना वाजवायला हवं आपण, आहे का नाही? ते मी म्हणतो आणि ते वाजवतील, आहे का? उतरली झाली आता, आहे का नाही? एक सांगू तुम्हाला, ही जी मंडळी आहे ना, ही गाणारी वाजवणारी, ही एक योगी. काय म्हटले ते? एवढं सोपं नाही म्हणजे का ते? का कुंदनचा थोडाच प्रकार आहे का नाही? इथं चंदन लावायचा प्रकार नाही. वातावरण फार वेगळं आहे. ही कला जो गुण आहे ना, तो मिळवावाच लागतो, आहे का नाही? योगेश महाराज काय करावं लागतंय? अरे हे मिळवावं लागतं. याहीपेक्षा मी यांच्या संबंधामध्ये बोलेल, हे योगी मंडळी. योगी कळतंय ना तुम्हाला? योगी योगी म्हणजे आमच्या माता माऊलीचं सुद्धा नाव आहे, जिचं नाव योगीत आहे, त्याला योगी म्हणते. ती योगी वेगळी आणि म्हणजे आता तुमच्या लक्षात आलंय का? हे योगी वेगळे. बघा, म्हणजे या मुद्रा लावणारे आहेत ना, खेचरी मुद्रा, म्हणजे योग साधना करणारी मंडळी ना, तशी ही योगी अशा प्रकारची मंडळी आहे. अरे ही जी मंडळी ती एकाच गोष्टी करता जगती कलाकार मंडळी, ते म्हणजे फक्त सम. ते समी करता, सम येण्याकरताच ही मंडळी जगत असतात. म्हणून खऱ्या अर्थाने यांना द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. कारण सम येईपर्यंत हे श्वासच घेत नाहीत. आणि जो माणूस समेच्या अगोदर गायक श्वास घेईन, तालातून गेलाच म्हणायचं. बघा तुम्ही, तालातून जाणार, मुकडा धरला, श्वास घेतला, सम यायच्या अगोदर तो सम जाणार. म्हणून ही योग साधना साधणारी मंडळी आणि आपल्याला सर्वसामान्य दिसत आहेत, पण खऱ्या अर्थानं हे योगी आहेत. सावता महाराज सुद्धा योगी होते. खऱ्या अर्थानं योगी म्हणूनच योगेश महाराजांनी हे नियोजन केलेलं या योगी मंडळींचं. म्हणजे हा सुयोग आहे. म्हणून खऱ्या अर्थानं सावता महाराज सुद्धा योगी होते. ज्यावेळेस प्रयाणाचा प्रसंग त्यांना आला, जाण्याच्या वेळेला ज्यावेळेस महाराजांना असं नवज्वारानं त्यांचं अंग तप्त झालेलं आहे, पण अशा काळामध्ये सुद्धा महाराजांनी, सावता महाराजांनी जायच्या वेळेला योग मुद्रा अशा प्रकारच्या लावायला सुरुवात केली. आपण असं म्हटलं जातं, हे योग साधनाची